हे बघा काही माणसाच्या बोलण्यामध्ये काही चुका होत असतात. याचा अर्थ असा होत नाही की राहुल नार्वेकरांकडनं कधी चूक झाली की बुद्धी पुरस्कार झाली असं म्हणणं उचित नाही आहे. बोलताना माणूस एखाद्या वेळेस बोबडी वळते, एखाद्या वेळेस बोलता येत नाही, एखाद्या वेळेस शब्द सुचत नाही. आणि हे काय रोज होतं असं नाही आहे. आता इतके दिवस झालेले अध्यक्ष आहेत, पहिल्या वेळेस त्यांच्याकडे या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही पूर्वकट आहे. महाराष्ट्राला बदनाम करायचा हा जो इश्यू केला जातो हा चुकीचा आहे. रिक्षावाल्यांना जसं मारतो तसं नार्वेकरांना मारलं पाहिजे का, असं संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊतांच्या बाबतीत बोलणंच उचित नाही आहे. आता सध्या ते बरकटलेला माणूस कसा असतो तसा त्यांचा आत्मा बरकटतोय. राज ठाकरे म्हणतात की मराठीला एक प्रकारे श्रद्धांजलीच वाहिली अशा पद्धतीने वाचन करून नार्वेकरांनी. हे बघा, मी आता तेच सांगितलंय तुम्हाला, बोलताना माणसाने कधीतरी चूक होऊ शकते. आता आम्ही कधी कधी व्यासपीठावर आमच्याकडनं एखाद्या शब्द चुकतो, त्याचा अर्थ असा होत नाही की कोणत्या भाषेचा अपमान करावा. आणि जर झाली असेल चूक, ती लक्षात आणून दिली, ती गोष्ट मान्य करतो. पण त्यांनी बुद्धी पुरस्कार केली हे आरोप चुकीचे आहे. त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली, मिस्टेक झाली असं म्हणणं आहे. नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या विषयावर पडदा पडला पाहिजे. हो, एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेना खासदार फुटीच्या घडामोडीनंतर ठाकरेंच्या शिवसेना लोकसभा अध्यक्षांनी आज भेट दिलेली. प्रोसेस आहे एक प्रकारे. कोणताही गट ज्यावेळेस स्थापन होतो, तो स्थापन झाल्यानंतर अध्यक्षांना वाटलं असेल त्यांना बोलवायचं तर बोलवलं असेल. प्रोसेस आहे ती. काय होऊ शकतं बरं? काय होणार आहे? गटाला मान्यता अध्यक्षांनीच दिलेली आहे. ठाकरेंच्या सेनेला बोलवलं जातंय बघून तिथे लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंना बोलवलेलं आहे. बोलू द्या ना. अहो, कायद्याच्या बाहेर तर कोणीच जात नाही ना. शेवटी कायदा आहे, घटना आहे. घटनेच्या आधारावर सगळ्या गोष्टी होतात. खूप शिंदे साहेब स्वतः येऊ शकले नाही म्हणून आपणास या ठिकाणी पाठवलेले आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या पिक्चर या ठिकाणी चांदीचा दर देखील दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस शब्द दिला होता ज्यावेळेस मुक्ताईला आले होते आणि त्यांचा खूप विश्वास या ठिकाणी मुक्ताईवर आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी चांदीचा रथ देईल आणि आज त्यांनी जवळपास 1 करोड रुपयाचा चांदीचा रथ मुक्ताईला दिलेला आहे. ती दिंडी जाते, त्यामुळे आम्ही जिल्ह्याचे 3 मंत्री महोदय आणि आमदार महोदय दिंडीचं प्रस्थान करण्याकरता या ठिकाणी जातो. काय साखर मागणारे बोलत सुरू झालंय पाणी, तेच मागणार होते.